उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी शहरातल्या सांस्कृतिक भवन इथं अजित पवारांची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज यवतमाळमध्ये सभा। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गांधीनगरमधील मैदानावर सभेचं आयोजन। बुलढाण्याच्या खामगावमध्ये आज महाविकास आघाडीची सभा। नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे मुकुल वासनिक उपस्थित राहणार। 24 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधींची अमरावतीत सभा। मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर। आज वरुड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत सागर निवासस्थानी बैठक। मंत्री मंगलप्रभात तोडा, राहुल नार्वेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल यांची उपस्थिती। संजय निरुपम यांनी घेतली उदय सामंतांची भेट। काँग्रेसला रामराम केल्यानंतर निरुपम शिवसेनेत जाण्याची चर्चा। उत्तर पश्चिमच्या जागेसाठी निरुपम इच्छुक असल्याची चर्चा। यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची नाराजी दूर। मंत्री उदय सामंत यांची माहिती। तर भावना गवळी राजश्री पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करतील, सामंत यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह होता, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर युती धर्म पाळण्यासाठी आम्ही माघार घेतली, सामंत यांची माहिती। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन। शिवाजी जाधव यांची बंडखोरी, मी निवडणूक लढवणारच, जाधव यांची प्रतिक्रिया। धाराशिव लोकसभेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल। किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे 2 दिवसात स्पष्ट होईल, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद। अर्ज एबी फॉर्म न जोडल्यानं अर्ज बाद। बारामती लोकसभेसाठी 51 उमेदवारांचे अर्ज दाखल। बीड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी 1 उमेदवारी अर्ज दाखल। आतापर्यंत एकूण 4 जणांनी अर्ज भरले। मनसेचे स्वतःचे उमेदवार निवडून येत नाही, त्यामुळे ते इतरांना काय निवडून आणणार, अंबादास दानवेंचा खोचक टोला। मुंबईतील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई 7 दिवसात हटवा। मुंबई पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयांना लेखी आदेश। मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट। मुंबईतील पाणीसाठा 22% धरणांमधील 3,27,289 दशलक्ष लिटर आणि राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागणार। मुंबईत पुढचे 24 तास शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता। तर गोवा, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिवच्या तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये स्कूल बसला दुचाकी धडकली। अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू। वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेलं झाड सुकवून जात असताना घटना घडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।